राजा मार्क जातील ना, मार्क जातील. असं काहीतरी शेती करताना कसं पत्ते पिसतोय हा, पत्ते पिसतोय. आता म्हणजे आता इथे 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 पाऊस बोल काहीतरी बोल कॅमेरा स्टेबल. हे देवा पाऊस नाही. हे देवा काय करून ठेवलं आमच्या जमिनीवर. अरे कधीतरी जागा हो देवा, कधीतरी जागा हो. कॅमेरा तिकडे या गरीबाला कधीतरी जागा हो देवा. पाऊस पडू दे नाही देवा, पाऊस पडू दे. इथे बस आता. सीन 1 खतम. आता सीन 2. सीन 2 मध्ये पॉलिटिशियन एंट्री कर. विनायक कोकणेलाच विजय करावा. लक्षात घ्या, लक्षात घ्या. यांचा निशाणी आहे अंगठा. अंगठालाच वोट द्या, अंगठालाच. येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि माझ्या बालमित्रांनो म्हणेन मी, कारण माझं वय जरा मी तुमच्यापेक्षा जास्ती मानतो, कारण मी तुमच्यासाठी काहीतरी करणार. काय करणार तर मला या देशाचं भवितव्य माहिती आहे. काय आहे या देशाचं भवितव्य? आजचा हा आपला गरीब शेतकरी कोण, हा जो रडतोय वरती पाऊस नाही पण याच्या डोळ्यात पाणी आहे. कुठून आलं हे पाणी? तर आपण याच्यासाठी काहीतरी करणार. साहेब साहेब अरे पाय नका पडू यार, तुम्ही माझे मित्र यार आपण काहीतरी नक्की करणार तुझ्यासाठी. पण वोट लक्षात घ्या, वोट कोणाला द्यायचं? अंगठ्याला वोट मिळायला पाहिजे, कारण अंगठाच लागतो सगळीकडे. बघा आपण पाऊस पाडू, पाऊस पाडू. माझ्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे. पाऊस पाडणार मी. कुणाला मत देणार तुम्ही? अंगठ्याला. चला निवडणुका. आता निवडणुकीत तुम्ही आपलं उत्तर द्यायचंय. तुमचा विकास निश्चित. अबकी बार अंगठा सरकार. काका बोलले, काका बोलले. धन्यवाद धन्यवाद. सीन 3 झालं. आता सीन 4. पुढे ढकल, पुढे ढकल. इकडे फिरवा. बापटे आहेत सगळे, बापटे. तिकडे बघ हे कॅमेरा. पॉलिटिशियन सगळे बापटे आहेत. चुना लावून धंदा करतात. कॅमेरा हलवतो. निवडून द्या बोलले, निवडून द्या. आधी देतो आम्ही तुला. माझ्या होतं काय करून मरून चाललो आम्ही. बाबा मला भूक लागली, जेवण द्या ना आम्हाला. भूक लागली, भूक नाही ना आमच्याकडे. इथे आम्ही मातीतले मासे खातो आम्ही. तुम्हाला काय देणार मी? हा काय माझ्याकडे काही नाही. राशनपाणी कोण बनणार आहे? बापटे आहेत असे पॉलिटिशियन वाले. मला फोटो लावून निघले. आज आपली भेट होणार आहे मिस्टर विनायक कोकणे बरोबर, जे आता नुकतेच निवडून आलेले आहेत. ओके आता तर सर आम्हाला असं कळालंय की तुम्ही खूप लोकांना आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही पाणी पुरवठा करणार सगळे शेतकऱ्यांना, पण अजूनपर्यंत तुम्ही काय पाणी पुरवठ्याची काही योजना केलेली मला नाही. आता सध्या वेळ नाहीये. तुम्ही थोड्या वेळाने याल. आता कसं तुम्हाला वेळ नाही? त्यावेळेला तुम्हाला कसं काय वेळ मिळाला? सिक्युरिटीची काय गरज आहे का? मी तुम्हाला मारायला आलोय का? तुम्ही विदाउट परमिशन आणि विदाउट अपॉइंटमेंट आलेला आहात. तुमच्याकडे तुमच्या माणसाने सांगितलं नाही वाटतं? एका बघा लेटर आमच्याकडे मोबाईल वरती स्कॅन करून आणलंय.
परमिशन लेटर. अरे कोण एवढं शिकलेलं आहे आपल्याकडे मोबाईल पाठवलंय कुणाचे तेवढं बरं ते जाऊ द्या, तुम्ही विषय बदलू नका. आधी सांगा तुम्ही जे सांगितलं होतं शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करणार, त्याचं काय करताय तुम्ही? काय करताय काय तुम्ही? तिकडे शेतकऱ्यांची हालत बघा काय झालेली आहे. हे काय चाललंय तुमचं? या करताय काय? काय शेतकऱ्यांची हालत मला माहिती आहे, सगळी शेतकऱ्यांची हालत. मी त्यांना बोललो होतो त्यांच्यासाठी करणार. अरे एकटा मी काय काय करणार. आता ते पाऊस पडत नाही त्याचं माझं काय चूक. तर धरणात जाऊन मी मुतू धरणात जाऊन. आता हे लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. ओके आता सीन असं धरणात काय मी मुतू परत धरणात काय मी मुतू बोलून सुसाईड करतो. बाबा 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 तर या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कोण जबाबदार आहे? कोण उत्तर देऊ शकतो तुमच्यातलं? मी. फक्त एकटा मोदी काय काय करणार? आता मेसेज काय पॉलिटिकल मेसेज देऊ नको. काय करणार? या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला फक्त पॉलिटिशियनच जबाबदार नाही. निसर्ग तर आहेच, त्याला आपण काही करू शकत नाही. पण तुम्हाला घाण साफ करायची तर घाणीत उतरावं लागेल. पॉलिटिशियन तुम्ही बघता तो घाणेरडा आहे, तुम्हाला पॉलिटिक्स खेळावं लागेल, पॉलिटिक्स मध्ये उतरावं लागेल, मगच ती घाण साफ करता येईल. आणि मग असे पॉलिटिशियन बना. तुम्ही न्यू जनरेशन व्हिडिओ काढता फक्त, तुम्हाला बाकी काय जमणार नाही. व्हॉट्सअप पाहिजे तुम्हाला, व्हॉट्सअप पाहिजे. अरे उतरा ना, उतरा, पॉलिटिक्स जॉईन करा. वा चला करा. या का शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील? हे शेतकरी ताट मानेने जगतील, मर्सिडीज गाडी घेऊन चालवतील आणि आमच्या पॉलिटिशियन पेक्षा मोठे होतील.